येणारी वटपौर्णिमा या मागची वटसावित्रीची कथा जाणून घेणार आहोत। वटपौर्णिमा हे एक व्रत आहे जे ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला केलं जातं। या व्रता दरम्यान सुहासिनी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं व दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। या व्रताशी निगडीत कथा देखील आपल्या पुराणात सांगितली गेली आहे, ज्यानुसार भद्र देशाचा राजा याची एकुलती एक लाडकी कन्या सावित्री ही उपवर झाली होती। आपल्या सत्वगुणी, रूपवान, धैर्यवान व सुशील कन्येबद्दल राजाला अभिमान होता व ती स्वतः करिता वर योग्य रीतीने पसंत करेल असा विश्वास देखील राजाला होता आणि म्हणूनच राजाने तिला पती निवडण्याचा अधिकार दिला होता। यावर सावित्रीने स्वतः करिता श्रीमंत वर न शोधता निर्धन व गरीब पण इमानदार असा सत्यवान या तरुणाची पती म्हणून निवड केली। सत्यवान खरं तर देखणा राजबिंड असा राजपुत्र होता, पण त्याच्या चांगलेपणाचा फायदा घेत त्याच्याच दरबारातील लोकांनी त्याचे राज्य गिळंकृत केले, ज्यामुळे तो आपल्या आई वडिलांसह जंगलात एका छोट्याशा झोपडीत राहत होता। सत्यवान गरीब असल्याने तिच्या वडिलांना हा विवाह मान्य नव्हता, ज्यामुळे ते सावित्रीचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते। तसंच सत्यवान हा अल्प आयुष्य होता आणि पुढे त्याला 1 वर्ष आयुष्य होतं, ज्याची कल्पना नारद मुनींना होती, ज्यामुळे ते देखील सावित्रीचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते। पण सावित्री काही केल्या ऐकेना। मग शेवटी ठरलेल्या मुहूर्तावरच सत्यवान आणि सावित्री यांच्यातील विवाह संपन्न झाला। लग्नानंतर सावित्री सत्यवानाच्या छोट्याशा झोपडीत देखील आनंदात राहू लागली, सासू सासऱ्यांची सेवा करू लागली आणि पतीला त्याच्या कामात मदत देखील करू लागली। अशा तऱ्हेने आनंदात सावित्रीचा संसार सुरू झाला आणि बघता बघता 1 वर्ष कधी संपलं हे लक्षात देखील आलं नाही। नेहमीप्रमाणे एके दिवशी सत्यवान लाकडं तोडण्याकरिता जंगलात निघाला होता। त्यावेळेस सावित्री देखील त्याच्या सोबतच होती। जंगलात आत पोहोचताच थोडा वेळ विश्रांती घेऊन मग सत्यवान लाकडं तोडण्याकरिता झाडावर चढला। लाकडं तोडता तोडता सत्यवानाला अचानक चक्कर आली व तो झाडावरून खाली पडला। सत्यवान खाली पडलेला पाहताच सावित्री लगेच त्याच्या जवळ गेली व अनेक प्रयत्न करून तिने वडाच्या झाडाखाली सावली व ताजी हवा असल्याने सत्यवानाला शेजारच्या वडाच्या झाडाच्या सावलीत नेलं व त्याच्यावर पाणी शिंपडून त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला शुद्ध आली नाही। सावित्रीचे प्रयत्न सुरू असतानाच तिथे यमराजाची स्वारी सत्यवानाचे प्राण हरण करण्याकरिता आली। यमराजाला पाहताच सावित्रीने त्याला असं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या सोबत शास्त्र चर्चा करण्यास सुरुवात केली। सावित्री यमाला म्हणाली, पती वाचून पत्नीने कसे जगावे, तिच्या जगण्याला काय अर्थ राहणार, अशा प्रकारचे शास्त्राला अनुसरून अनेक प्रश्न तिने यमाला विचारले। हे ऐकून यमराज देखील प्रभावित झाला, परंतु विधिलिखित असल्याने सत्यवानाचे प्राण हरण करणं गरजेचं होतं आणि म्हणूनच यमराज सत्यवानाचे प्राण हरण करून जाऊ लागला। यावर सावित्री यमराजाच्या मागे मागे जाऊ लागली आणि सत्यवानाचे प्राण परत मागू लागली। यमराज सावित्रीला म्हणाले, मृत्यूच्या मार्गावर प्रत्येक जीव हा एकटाच असतो, कुणीही त्याच्या सोबत येऊ शकत नाही, तेव्हा तू परत जा। पण सावित्री काही केल्या ऐकेना। हे बघताच यमराज सावित्रीला म्हणाला, तू पतीचे प्राण सोडून दुसरं काही माग, मी तुला देतो। यावर सावित्रीने यमाकडे सासरचं गेलेलं राज्य मागितलं। यमराज तिला तथास्तु म्हणाला। मग सासू सासऱ्यांची गेलेली दृष्टी मागितली, यमानी ती देखील दिली। असंच एक एक मागता मागता तिने चातुर्याने सासू सासऱ्यांच्या मांडीवर नातवंड खेळावी
हे देखील मागितलं. याला देखील यमराज पटकन तथास्तु म्हणून गेला. पण हे वरदान सत्यवानाशिवाय शक्य नव्हतं आणि म्हणूनच शेवटी यमराजाने सावित्रीचा निश्चय, धैर्य, धर्मशास्त्र ज्ञान व चतुराई यांच्यावर प्रसन्न होऊन अखेर सत्यवानाचे प्राण परत दिले. अशा तऱ्हेने सावित्रीने यमराजाला हरवून पतीचे प्राण परत मिळवले आणि म्हणूनच तिला पतिव्रतेचं प्रतीक मानलं जातं. तर मित्रांनो, ही होती कथा. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा. आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर धन्यवाद.